परिसर अभ्यास या विषयाचे आपण 100 प्रश्न घेणार आहोत. त्यामधील 50 प्रश्न ज्ञान आणि सामान्य पातळीवर असतील आणि पुढील 51 पासून 100 पर्यंत हे उच्च पातळीचे प्रश्न असतील. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पर्यावरणातील अन्न साखळीमध्ये उत्पादक कोण असतात? तर योग्य उत्तर आहे वनस्पती. खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यामुळे होतो? योग्य उत्तर कॉलरा. मित्रांनो, 50 प्रश्न हे सामान्य निम्न स्तरातील आहेत आणि जास्तीत जास्त ज्ञानावर आधारित आहेत. प्रश्न तिसरा, मातीची धूप रोखण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे? योग्य उत्तर वृक्षारोपण. प्रश्न चौथा, सूर्य पूर्वेला उगवतो हे कशाच्या आधारे समजते? योग्य उत्तर दिशा. खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जा स्रोत आहे? पर्याय क्रमांक 3 सौर ऊर्जा. पृथ्वीवरील सर्वाधिक पाणी कोणत्या स्वरूपात आढळते? योग्य उत्तर समुद्र. प्रश्न 7, अन्नातील कार्बोहायड्रेटचे मुख्य कार्य कोणते? ऊर्जा पुरवणे. प्रश्न 8, जैवविविधता म्हणजे काय? योग्य उत्तर सजीवांतील विविधता. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण साधारण किती असते? काल हा प्रश्न झालेला आहे आपला 21%, परंतु काल भूगोलामध्ये झाला. खालीलपैकी कोणते नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पूर. पुढचा प्रश्न, रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे लोह. प्रश्न 12, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ घेते? पर्याय क्रमांक 2 24 तास. मित्रांनो, आपण व्हिडिओ पॉज करून विचार करून त्यानंतर व्हिडिओ प्ले करा, म्हणजे आपल्याला उत्तर बरोबर आहे की नाही ते कळेल. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? योग्य उत्तर प्रकाश संश्लेषण. खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग आहे? योग्य उत्तर गोवर. रिड्यूस, रियूज, रिसायकल ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर ही कल्पना कचरा व्यवस्थापनाशी संबंधित आहे. भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ. पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यास काय म्हणतात? योग्य उत्तर बाष्पीभवन. खालीलपैकी कोणता खगोलीय घटक आहे? ग्रह. शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणते अन्न घटक आवश्यक आहेत? योग्य उत्तर कॅल्शियम. वाहतुकीच्या साधनांमुळे सर्वाधिक कोणते प्रदूषण वाढते? योग्य उत्तर वायू प्रदूषण. भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते? योग्य उत्तर वड. दिशा शोधण्यासाठी पूर्वी कोणते साधन वापरले जात असे? होका यंत्र. स्वच्छ भारत अभियान मुख्यतः कशाशी संबंधित आहे? आरोग्य आणि स्वच्छता. पावसाचे पाणी साठविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? जलसंधारण. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? चंद्र. जैविक कचऱ्यापासून कोणते खत तयार होते? कंपोस्ट खत. 27वा प्रश्न, रक्त कोणत्या अवयवामुळे संपूर्ण शरीरात पंप केले जाते? योग्य उत्तर हृदय. खालीलपैकी कोणते जलचर प्राणी आहेत? योग्य उत्तर डॉल्फिन. जंगलाचा नाश झाल्यास सर्वात प्रथम कोणती समस्या निर्माण होईल? तर पहिल्यांदा होईल पर्यावरणीय असमतोल निर्माण होईल. अन्न साखळीतील सर्वोच्च ग्राहक कोण असतो? योग्य उत्तर तृतीय ग्राहक. ओझोन थर कोणत्या वातावरणीय स्तरात असतो? योग्य उत्तर समताप मंडळ. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वाधिक भाग कशाने व्यापलेला आहे? योग्य उत्तर पाणी. खालीलपैकी कोणता पुनर्विनीकरण करता येणारा पदार्थ आहे? तर हे सर्वच, वरील सर्व. तापमान मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? योग्य उत्तर थर्मामीटर. वन्यजीव अभयारण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर वन्यजीव संरक्षण. शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? योग्य उत्तर त्वचा सगळ्यात मोठी. खालीलपैकी कोणती सवय आरोग्यास अपायकारक आहे? तर उघड्यावर कचरा टाकणे. खालीलपैकी कोणता अपघटनशील कचरा आहे? फळांच्या साली. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यामुळे कोणता परिणाम होतो? तर ऋतू बदल होतो. रस्ता ओलांडताना सर्वात सुरक्षित जागा कोणती? झेब्रा क्रॉसिंग.
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? योग्य उत्तर मोर. झाडे वातावरणातील कोणता वायू शोषून घेतात? योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. हरितगृह परिणाम प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर जागतिक तापमान वाढ. खालीलपैकी कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशातून मिळते? योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन डी. पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी कोणती संवेदना सर्वात कमी उपयुक्त आहे? पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी तर स्पर्श. लोकसंख्या वाढल्यामुळे कोणत्या संसाधनावर सर्वाधिक ताण येतो? पाणी आणि जमीन. खालीलपैकी कोणता जीव उभयचर आहे? उभयचर. योग्य उत्तर आहे बेडूक. घरातील ओला कचरा कोणत्या डब्यात टाकला जातो? तर हिरव्या डब्यात टाकला जातो. आपत्तीच्या वेळी सर्वप्रथम कोणती गोष्ट महत्त्वाची असते? तर सगळ्यात महत्त्वाची असते जीवित सुरक्षितता. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर जंगले. मित्रांनो, हे 50 प्रश्न आपण 6 मिनिटांमध्ये घेतले. 51 ते 100 हे जे प्रश्न आहेत हे थोडे उच्च स्तराचे प्रश्न आहेत. काठिण्य पातळी थोडी उंच आहे याची. प्रश्न 51 आहे. खालील विधाने विचारात घ्या. दोनही विधाने वाचा. अनेकदा व्हिडिओ पॉज करून तुम्हाला पाहावं लागणार आहे, कारण तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी हा व्हिडिओ जास्त लांबवणार नाही. व्हिडिओ पॉज करून कधी कधी तुम्ही विधाने वाचत राहा आणि त्यानंतर मनात उत्तर धरा आणि मी उत्तर सांगितल्याच्या नंतर टॅली करा. नाही आलं तर मग परत यामधून अभ्यास करून लक्षात घ्या. आता खालील कोणता पर्याय बरोबर आहे या दोन विधानापैकी? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आपला. अ बरोबर, ब चुकीचे. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न 52. खालील घटना कालानुक्रमे लावा. व्हिडिओ पॉज करून आपण वाचू शकता. योग्य कालानुक्रम आहे पर्याय क्रमांक 1 क ब अ क अ ब ड. अयोग्य जोडी ओळखा. तर याची अयोग्य जोडी पर्याय क्रमांक 4 सिंह शाकाहारी नसतो. ही अयोग्य जोडी आहे. खालीलपैकी गटात न बसणारा घटक ओळखा. तर ते पर्याय क्रमांक 3 कोळसा, कारण इतर 3 ऊर्जा दिलेली आहेत, फक्त कोळसा वेगळा आहे. कारण सांगा. पिण्याचे पाणी उकळून प्यावे याचे कारण? तर पर्याय क्रमांक 3 रोगजंतू नष्ट होतात. 56वा प्रश्न आहे योग्य साखळी ओळखा. बी रिकामी जागा रोपटे झाड. तर बी अंकुर म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालील विधाने विचारात घ्या. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. दिवस व रात्र पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होतात. तर याचं पर्याय क्रमांक 3 अ बरोबर, ब चुकीचे. प्रश्न 58 योग्य जोडी ओळखा. तर याचा पर्याय क्रमांक 4 सर्वच बरोबर आहेत. हे खालीलपैकी अचूक गट कोणता? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. तर खालील वाचा विधाने. जंगलतोडीमुळे मृदाक्षरण वाढते. झाडांच्या मुळामुळे माती घट्ट धरली जाते. आता असर्चन आणि रिझन यापैकी खालील 4 पर्यायापैकी योग्य पर्याय ओळखायचा. तर असे प्रश्न प्रचंड गोंधळात टाकणारे असतात, परंतु या प्रश्नाला सहज जेव्हा घेतो आपण तेव्हा ते सहज आपल्याला येतात. पर्याय क्रमांक 1 ए व आर दोन्ही बरोबर व आर हे ए चे योग्य कारण आहे. पुढचा प्रश्न कालानुक्रमे लावा. तर इथे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पहिल्यांदा बालक जन्माला येते, मग बाल्यावस्था असते, त्यानंतर किशोरावस्था असते, नंतर प्रौढावस्था असते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 62 अयोग्य जोडी ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक 4 लोह रातांधळेपणा हे चुकीचं आहे, कारण रातांधळेपणा आपल्याला माहिती आहे अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतो. 63 नंबर खालीलपैकी कोणता गट अपघटनशील पदार्थांचा आहे? आधीच्या प्रश्नात आपण अपघटनशील पदार्थ पाहिला होता, फळांची साल. मग त्याचा विचार केला तर इथे पर्याय क्रमांक 2. कारण सांगा. वृक्षारोपण आवश्यक आहे. पर्यावरण संतुलन राखले जाते. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न योग्य साखळी ओळखा. ढग रिकामी जागा नदी समुद्र. ढग पर्जन्य पर्याय क्रमांक 2, नदी समुद्र. खालील विधाने विचारात घ्या. सौर ऊर्जा अक्षय ऊर्जा आहे, कोळसा अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे. तर इथे पर्याय क्रमांक 3 अ बरोबर,
ब चुकीचे, कारण कोळसा अक्षय ऊर्जा नाही. प्रश्न 67, योग्य जोडी ओळखा. तर याची योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4 अ ब व क, म्हणजेच वरील सर्व. नाग विषारी आहे, धामण बिनविषारी आहे, अजगर बिनविषारी आहे. गटात न बसणारा घटक ओळखा. तर इथे मधुमेह. मला वाटतं याच्या सगळ्यांवरच्या तिन्हीचीही लस आहेत. मधुमेहाची लसाची गरज नाही म्हणून कदाचित हा वेगळा केला असावा. असर्शन आणि रिझन वाचा. ओला कचरा वेगळा गोळा केला जातो आणि आर आहे त्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. इथे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अचूक क्रम लावा. अचूक क्रम लावायचा आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 हा अचूक क्रम आहे. प्रश्न 71, खालीलपैकी कोणती योग्य जोडी नाही. तर इथे पर्याय क्रमांक 4 आंबा राष्ट्रीय वृक्ष ही चुकीची जोडी आहे, कारण राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे आपला? वड. कारण सांगा. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. साधी गोष्ट, अपघात टाळण्यासाठी. खालीलपैकी योग्य साखळी ओळखा. तर ही कुठली साखळी आहे? अन्न साखळी आहे, पर्याय क्रमांक 1. अयोग्य जोडी ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक 3 अयोग्य जोडी आहे. इतर योग्य जोडी आहेत. तापमानाचं इथे युनिट चुकीचं दिलेलं आहे. प्रश्न 75, खालीलपैकी कोणता समूह पूर्णपणे पुनर्विनीकरण योग्य पदार्थांचा आहे? पुनर्विनीकरण करू शकतो असा कोणता समूह आहे? तर इथे पर्याय क्रमांक 1 कागद, काच आणि धातू. 76वा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. दोन्ही विधाने वाचून घ्यायचेत आणि योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 अ बरोबर, ब चुकीचे. अ बरोबर, पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने जलसाठा वाढतो हे बरोबर आहे. सिमेंटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढते हे चुकीचं आहे. प्रश्न 77, खालील अन्न साखळींपैकी अचूक अन्न साखळी कोणती? तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक आहे. अयोग्य जोडी ओळखा. चारही जोड्या वाचून घ्या. यामधील अयोग्य जोडी आहे मूत्रपिंड अन्नपचन, ही चुकीची जोडी आहे. प्रश्न पुढचा, खालील घटना कालानुक्रमे लावा. तर हे पूर्ण वाचा पर्याय. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे हे बरोबर आहे. म्हणजे पहिले बी पेरणे, ड अंकुरण, फूल येणे आणि नंतर आपलं फळ येणे, क. असर्शन आणि रिझन वाचायचे आहेत आपल्याला. असर्शन आहे प्लास्टिकचा वापर कमी करावा. रिझन आहे प्लास्टिक सहज विघटन होत नाही. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ए व आर दोन्ही बरोबर. आर हे योग्य कारण आहे. खालील पैकी गटात न बसणारा घटक ओळखा. तर सोपं आहे, वाळवंट. इतर 3 जलस्रोत आहेत. योग्य साखळी ओळखा. माती, वनस्पती, प्राणी, रिकामी जागा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानव. 83, कारण सांगा. रात्री झाडाखाली झोपण्याचा सल्ला दिला जात नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रात्री, म्हणजे झाडे रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. पर्याय क्रमांक 2. योग्य जोडी ओळखा. तर इथे योग्य जोडी आपल्याला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, कारण हे 3ही बरोबर आहेत. 85वा प्रश्न, खालीलपैकी कोणता समूह पूर्णपणे सस्तन प्राण्यांचा आहे? पूर्णपणे. तर इथे पर्याय क्रमांक 1 आहे गाय, वटवाघूळ आणि डॉल्फिन. 86वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. सूर्य हा तारा आहे, चंद्र स्वतःचा प्रकाश निर्माण करतो. तर इथे पर्याय क्रमांक अ बरोबर, 3 बरोबर आहे. अ बरोबर आहे, परंतु चंद्र स्वतःचा प्रकाश तयार करत नाही. पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा. तर इथे अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3 ध्वनी प्रदूषण, वृक्षारोपण. 88वा प्रश्न, खालील क्रम योग्य ओळखा, म्हणजे खालील योग्य क्रम ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे, कारण पहिल्यांदा बाष्पीभवन होते, त्यानंतर ढग तयार होतात, त्यानंतर पाऊस पडतो आणि त्यानंतर पाणी वाहून जाते. पुन्हा असर्शन आणि रिझन वाचायचं आहे. ए आहे वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. आर आहे झाडे जलचक्रात महत्वाची भूमिका बजावतात. तर योग्य पर्याय कुठला असेल? तर पर्याय क्रमांक 1
हा बरोबर आहे. आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. गटात न बसणारा घटक ओळखा. तर येथे गटात न बसणारा सूर्यप्रकाश आहे. कारण सांगा. संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. याचं योग्य उत्तर आहे शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात. प्रश्न 92 योग्य साखळी ओळखा. अंडे, अळी, कोश आणि पुढे मग फुलपाखरू. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी योग्य समूह कोणता? तर योग्य समूह यामधील आहे पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. इतर अयोग्य आहेत ते कसे तुम्हाला सहज लक्षात येऊ शकतात. पुढचा प्रश्न अयोग्य जोडी ओळखा. तर येथे सुद्धा पर्याय क्रमांक 4 अयोग्य आहे. राष्ट्रीय प्राणी सिंह दाखवला, इथे वाघ आहे. वाघ असावा पाहिजे होता. खालील घटना कालानुक्रमे लावा. तर इथे पर्याय क्रमांक 1च आहे. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. पुन्हा असर्शन आणि रिझन येते. जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. आणि आर आहे जैविक कचरा सूक्ष्मजीवामुळे विघटित होतो. इथे पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. प्रश्न 97 खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? तर पूर्ण वाचून घ्या. तर इथे योग्य गट आहे पर्याय क्रमांक 2चा वाघ, सिंह, बिबट्या. म्हणजे तीनही जंगली प्राणी आहेत. इतर 3 पर्यायामध्ये आपल्याला तसं दिसत नाही. पुढचं कारण सांगा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये. योग्य उत्तर लिफ्ट बंद पडू शकते. पर्याय क्रमांक 2. योग्य साखळी ओळखा. सूर्य, वनस्पती, शाकाहारी, रिकामी जागा. शाकाहारी, मांसाहारी. मित्रांनो, आपण 10 ते 12 मिनिटामध्ये 100 प्रश्न पाहिलेले आहेत. याचा मुद्दा मी स्पष्टीकरण देणं टाळलं, कारण काही मित्रांचं म्हणणं होतं की स्पष्टीकरण यावेळी आता परीक्षेच्या वेळेस देऊ नका, थोडं फास्ट रिव्हिजन घ्या, म्हणून स्पष्टीकरण टाळले. तर 100वा प्रश्न मित्रांनो, खालील विधाने विचारात घ्या. दोन्ही विधाने विचारात घ्या आणि खालीलपैकी पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 असं मला कॉमेंटमधून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करून उत्तर द्यायचं मात्र विसरू नका. आपण फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा आणि पेजला फॉलो करा. यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.